आपण हा फोटो बघतोय, साम टीव्हीला हा फोटो एक्सक्लुझिव्ह मिळालेला आहे। या मुलाखतीचा फोटो आता साम टीव्हीच्या हाती लागलेला आहे। खरं तर ही मुलाखत अत्यंत चर्चेची आहे। या मुलाखतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे, कारण केवळ मुंबईच्याच पालिकेवर नाही तर आता हा महाराष्ट्र मराठी या अस्मितेनं उठून पेटून उठलेला आहे। आणि हे दोनही ठाकरे बंधू 19 वर्षांनंतर एकत्र आलेले आहेत। तेव्हा त्यांच्या एकत्रित दोघांच्याही हातामध्ये सत्ता आली तर पुढे मराठी माणसाचं भवितव्य काय असेल हे स्पष्ट होणार आहे। आणि म्हणूनच या मुलाखतीत काय होतंय, या मुलाखतीत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे कशा प्रकारे आपली तोफ डागतायत आणि मराठी माणसांच्या अस्मितेचा मुद्दा घेऊन कशा प्रकारे कुणाला निशाणा साधतायत आणि कुणावर टीकेची झोड उठवतायत, याबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता आहे। तेव्हा या मुलाखतीमध्ये काय होणार आहे हे नक्कीच पाहणं गरजेचं आहे। या मुलाखतीवर नेमकं काय काय असू शकतं तेही आपण एकाच वेळी वाचतोय। फोडाफोडचं राजकारण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे, तर त्या मुद्द्याला धरून सुद्धा राज ठाकरे भाजपला निशाणा साधू शकतात। तर त्याचबरोबर बिनविरोध निवडणुका होत आहेत, या मुद्द्यावरनं रवींद्र चव्हाणांना उद्धव ठाकरे लक्ष करू शकतात। सत्तेमध्ये सहभागी झाले आणि अजितदादा आणि शिंदे हा मुद्दा सुद्धा गाजू शकतो। तर अदानी हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण मुंबईमधली धारावी अदानीच्या घशात घालायला लावली आहे, अशा प्रकारचं वक्तव्य, अशा प्रकारची भूमिका ठाकरेंनी घेतली होती। आता तो मुद्दा सुद्धा गाजू शकतो। अशा अनेक मुद्द्यांना घेऊन खरं तर ही मुलाखत गाजू शकते। आपण ठाकरेंचा वचननामा पाहिला, ठाकरेंची आश्वासनं पाहिली, दुसरीकडे ठाकरेंच्या मुलाखतीतनं ते समाजातल्या घडामोडींना कशा प्रकारचं उत्तर देत आहेत हे सुद्धा पाहणार आहोत। आपल्यासोबत वैदेही काणेकर जोडल्या गेलेल्या आहेत। वैदेही, मुलाखतीचा फोटो आपल्या समोर आलेला आहे, अधिक माहिती काय देशील? नक्कीच आपण बघतोय की मुलाखतीचा फोटो सध्या या ठिकाणी बघायला मिळतो आहे आणि प्रत्येकाला उत्सुकता हीच आहे की दोन्ही ठाकरे एकत्र बसल्यानंतर कशा पद्धतीच्या प्रश्नांच्या फैरी असतील आणि कशा पद्धतीनं ठाकरे शैलीमध्ये हे दोन्ही ठाकरे उत्तरं देतील, ह्या खरं तर प्रत्येक गोष्टीची उत्सुकता बघायला मिळत आहे। कारण जसं आपण बघितलं की राज ठाकरे यांची भूमिका अतिशय रोखठोक असलेली बघायला मिळते आणि त्यातच आता उद्धव ठाकरे हे कशा पद्धतीने टोले लगावतील ही खरं तर मुलाखत कधी प्रकाशित होईल याची वाट बघत आहे। मात्र आपण बघतोय की आपल्या स्क्रीनवर या ठिकाणी फोटो सध्या बघायला मिळत आहेत आणि हा फोटो या सगळ्या गोष्टीची उत्सुकता वाढवत असल्याचं देखील दिसून येत आहे। नक्कीच, धन्यवाद वैदेही सविस्तर माहितीसाठी। आपण हा फोटो पाहतोय, राज ठाकरेंच्या एकदम समोर मांजरेकर बसलेले आहेत, तर राज ठाकरेंच्या उजव्या हाताला उद्धव ठाकरे बसलेले आहेत। तर त्याच ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या समोर संजय राऊत बसलेले आहेत। तेव्हा संजय राऊत उद्धव ठाकरेंना प्रश्न करणार आणि मांजरेकर राज ठाकरेंना प्रश्न करणार, की दोनही मुलाखतकार दोनही बंधूंना प्रश्न करणार हे अजून सिद्ध झालेलं नाही। मात्र या सगळ्या प्रश्नांची उत्तरं लवकरच आपल्याला मिळणार आहेत।